वचनाकडे संदेशाकडे वळू आणि आजचा जो संदेश आहे तो संदेशाचा विषय जुना विरुद्ध नवीन मनुष्य. कारण पहिला संडे या वर्षीचा आहे आणि प्रत्येकाला नवीन आवडतं, हो की नाही. आता कोणाला 2025 आवडणार नाही का? कारण 2025 निघून गेलं, ते काय झालं, जुनं वर्ष झालं. ते काय झालं, जुनं वर्ष. आता 2026 हे नवीन वर्ष आहे आणि प्रत्येकाला काय आवडतं, नवीन आवडतं. जुनं आपल्याला आवडत नाही. आणि जसं नवीन गोष्टी, नवीन कपडे, नवीन फोन, नवीन घर, नवीन जागा, नवीन छंद, नवीन मित्र, म्हणजे आपल्या प्रत्येकाला नवीन गोष्टी या फार आवडतात. त्याचं एक कारण म्हणजे काय, का नवीन गोष्टी आपल्याला आनंद देतात आणि ते काय करतात, ते आपल्याला जुन्या गोष्टीपेक्षा जास्त आपल्याला आवडतात. म्हणून आपल्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला काय पाहिजे, नवीन पाहिजे. आणि म्हणून या जगिक गोष्टी ज्या आपण वापरतो या सगळ्या जेव्हा नवीन आपल्याला मिळतात, ओके नाही, आणि त्याच्यामुळे काय होतो, आपल्याला फार आनंद होतो. आणि पण या सगळ्या गोष्टी जरी जगिक झाल्या, आज आपला जो प्रश्न किंवा आजचा संदेश आहे, जे आध्यात्मिक तुमचं जीवन आहे, जो आध्यात्मिक तुम्ही जुने आहात किंवा जो आपल्यातला जुना पुरुष आहे, जुना मनुष्य आहे, त्याचं तुम्ही काय करता. कारण तुम्ही नवीन कपडे घेतले असतील, नवीन तुमच्या गोष्टी घेतल्या असेल, नवीन तुम्ही खूप साऱ्या गोष्टीची प्रण घेतली असतील की या वर्षी आपण करू. पण जो जुना मनुष्य, जो आध्यात्मिक मनुष्य आहे, जो जुना मनुष्य आहे, त्याचं तुम्ही काय करता, त्याच्याविषयी तुम्ही काय निर्णय घेता, हा आजचा हा संदेश आहे. का तुमचा जुना तुम्ही तसाच राहू देता आणि वरून तुम्हाला लागणारे सगळे कवरिंग त्याच्यावर टाकता, पण आतला हा जो पापी मनुष्य, त्याला बदलण्यासाठी, त्याला नवीन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता आणि काय केलं पाहिजे, हे आपण आजच्या संदेशाच्या, आजच्या वचनादरम्यान बघू. एक लक्षात ठेवा, नवीन घेण्यासाठी किंवा नवीन शारीरिक गोष्टी करण्यासाठी एक तर तुम्हाला पैसा खर्च करावा लागेल किंवा कोणीतरी तुम्हाला गिफ्ट द्यावं लागेल, तरच तुमच्यापाशी नवीन होतं. पण आत्मिकरित्या जेव्हा नवीन गोष्टी, आत्मिकरित्या म्हणजे नवीन म्हणजे काय, नवीन जीवन, नवीन इच्छा, नवीन मनुष्य, स्वर्ग, पृथ्वी, नवीन पृथ्वी जे देव बनवणार आहे आणि नवीन मनुष्य जो देव तुमच्यामध्ये घडू शकतो, या देवाच्या तुमच्यापासूनच्या इच्छा आहे. या काय आहे, देवाच्या तुमच्यापासूनच्या इच्छा आहे. तो त्याची इच्छा आहे का तुमच्यामध्ये एक नवीन पुरुष, एक नवीन मनुष्य, एक नवीन स्त्री त्याने तुमच्यामध्ये घडवावी. हे कोणाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आजचा हा जो संदेश आहे, याचं वचन जे आहे ते मी तुमच्यासाठी वाचतो. 2 करंथियन 5:17 म्हणतं, म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने होऊन गेले आहे, बघा ते नवे झाले आहे. आणि म्हणून ख्रिस्त काय म्हणत आहे, का जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करता आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापासून आपल्या पापाची क्षमा घेता, ख्रिस्त तुमच्यामध्ये एक नवीन मनुष्य निर्माण करतो, जो ख्रिस्ताच्या प्रतिरूपीचा आहे आणि त्याच्यामुळे तुमचं जुनं ते आता होऊन गेलं आहे आणि तो म्हणतो बघा ते नवे झाले आहे. आता पुन्हा एकदा आपण आपल्या जुन्या मुद्द्यावरच येऊ, का जुना मी म्हणजे काय आणि हा जुना मी जो आहे त्याची समस्या काय आहे की नाही, त्याची समस्या काय आहे, मी नवीन का झालो पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण बघू. तर जुना तुम्ही म्हणजे जो प्रथम देवाने आदाम जो बनवला त्याची तुम्ही कॉपी आहात. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो, का आदाम जो देवाने पहिला बनवला, आदाम आणि हवा हे पहिले पुरुष आणि स्त्री देवाने बनवले. यांनी पाप केल्यामुळे त्यांच्यामध्ये पाप आले आणि त्यांच्यामधून तुम्ही आल्यामुळे आपल्या सर्वांमध्ये पाप आले. म्हणजे अजून जर तुम्हाला समजलं नाही तर एक गोष्ट सांगतो, समजून घ्या. एखादा साचा पकडून घ्या, साचा, हो की नाही. या ख्रिसमसच्या दिवसात आम्ही डोनट बनवले आणि खूप साऱ्या गोष्टी बनवल्या, जे आमच्या घरी आले असतील कदाचित मी तुम्हाला दिल्या. पण साचा असतो, हो की नाही. तर जो साचा जो आहे, त्या साच्यामध्येच जर काही खोट आहे की नाही, त्या साच्यामध्येच काही समस्या आहे. आता त्या साच्यातून कुठलीही गोष्ट तुम्ही बनवता तर तो साचाच वाईट असल्यामुळे तुमच्या गोष्टी चांगल्या निघणार नाही. कारण तो जो साचा ज्याच्यातून तुम्ही त्याची कॉपी काढत आहात, हो की नाही. एक खूपदा तुम्ही झेरॉक्स काढायला जाता, तो झेरॉक्सवाला तुम्हाला प्रिंट आउट काढून देतो आणि त्या झेरॉक्सवर एकदमच तुम्ही ओरडता,
पैसे घेऊन आला ना, चांगली प्रिंट काढ. आणि मग तो झेरॉक्सवाला तुम्हाला सत्य सांगतो का मॅडम तुमची जी ओरिजिनल आणली ना याच्यात बघा काय आहे, तेच त्याच्यावर छापण्यात आलं, माझ्या मशीनचा काहीच समस्या नाही, तुमची ओरिजिनल कॉपीमध्येच समस्या आहे. समजलं? म्हणून तसंच आदामापासून आपण आल्यामुळे काय होतं, आपला हा जुना मनुष्य जो आपण शारीरिकरित्या जन्माने किंवा नैसर्गिकरित्या जन्माने स्वाभाविकरित्या आपण घेतो, हा जुना पापी मनुष्य जो आहे तो देवाविरुद्ध आहे. कारण देव पवित्र आहे आणि म्हणून हा जो जुना मनुष्य जो आहे हा पापात असल्यामुळे, कारण हा आदामापासून आल्यामुळे हा देवाच्या विरोधात आहे. याला देवाच्या गोष्टी आवडत नाही. याला फक्त एक देवाची गोष्ट आवडते, मी तुम्हाला ती सांगतो. ती गोष्ट म्हणजे काय माहित आहे? देवाचं घर, म्हणजे देवाची जागा, म्हणजे काय? स्वर्ग. त्याला फक्त देव जिथं राहतो तिथे फक्त जायची इच्छा आहे. कोणीच या खोलीतला असा म्हणणार नाही का बाबा आम्हाला तर नरकही चालते, आमचं काय, आम्ही कुठेही राहू शकतो. नाही, आम्हाला स्वर्गच पाहिजे, आहे की नाही? कोणी असं म्हणतो का मला नरक पाहिजे? सांगण्याचं तात्पर्य आपल्याला फक्त देव जिथं राहतो ते स्वर्ग पाहिजे. बाकी देव आणि त्याचं जे सत्य आहे त्याची आम्हाला काहीच इच्छा नाही. ते आम्हाला ऐकायचं नाही. आम्हाला डायरेक्ट स्वर्गात कसं स्वतः जाता येईल हे आम्हाला ऐकायचं आहे. आणि देवाविषयी किंवा देवाचं सत्य जाणून घेण्याची आपली इच्छा नसते. आपण काय बघत आहोत? आपण हे बघत आहोत का हा माझ्यातला जुना मनुष्य जो आहे त्याला का बदलण्याची गरज आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही का मला का बदलण्याची गरज आहे, नवीन मनुष्य माझ्यात का निर्माण झाला पाहिजे आणि हा नवीन मनुष्य नंतर मग कोण निर्माण करेल, हा मी कसा धारण करावा, त्या गोष्टी तुम्हाला बघता येईल. म्हणून पहिले आपल्याला समजणं का माझा जुना मनुष्य जो आहे त्याची समस्या काय आहे. आणखी एक गोष्ट, जुना जो तुमचा मनुष्य आहे हो की नाही, त्याची सगळ्यात मोठी समस्या आज नाही म्हणजे तुमच्यातल्या खूप साऱ्या लोकांचे आज चांगले दिवस चालू असतील, बरोबर? मला तो मित्र आहे, मला तो मैत्रिणी आहे, माझ्यापाशी तो आरोग्य आहे, माझ्यापाशी तो कुटुंब आहे, माझ्यापाशी तर पैसा आहे, माझ्यापाशी तर सगळ्या गोष्टी आहे, सगळंच तर चांगलं चालू आहे. मग समस्या काय आहे? समस्या आजची नाही आहे तुमची. समस्या उद्या जेव्हा तुम्ही मेल्यावर जाणार आहात त्याच्याविषयी आपण बोलत आहोत. समजले? कारण आज मला काय गरज आहे? ऐशो आराम आहे, मजा आहे, उठतो, सगळ्या गोष्टी आहेत, जसं पाहिजे तसं मी जगतो, काहीच मला गरज नाही. एकदम बरोबर. कारण तुला आजसाठी नव्हे, पण तू जो जाणार आहेस, कधी जाणार आहे? तो कदाचित एका सेकंडमध्ये असू शकते, तो कदाचित आज रात्री असू शकते, तो कदाचित पुढच्या संडेच्या आधी असू शकते. जिथं तू जाणार आहे तिथे जेव्हा तू जाशील ते तुझी समस्या आहे. तुझं अनंताचं जीवन ही समस्या आहे. म्हणून जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही, कारण हेच खूप महत्वाचं आहे. कारण लोकांना वाटतं की मला आज तर सगळंच परफेक्ट आहे, माझ्यापाशी आज सगळंच आहे, मग मला माझा जुन्या मनुष्याची समस्या काय आहे? तर तो जुना मनुष्याची समस्या हे आहे का तू पापी आहेस, तू देवाविरुद्ध आहे, देवाचे वचन तू पाळू शकत नाही, देवाचं सत्य जे तू पाळू शकत नाही, देवाच्या आज्ञा तू पाळू शकत नाही, देवाचे नियम तू मोडतो, त्या नियमाचा तू दोषी आहे, देवाचा प्रकोप तुझ्यावर आहे. आज जरी तुझं सगळं बरोबर आहे, पण तुला उद्या जेव्हा येईल, आणि एक लक्षात ठेवा, उद्या येणारच. मी 43 वर्षाचा आहे, मी कधीच असं ऐकलं नाही का एक मनुष्य अजूनही 1000 वर्षापासून जगतच आहे. मी फक्त हेच ऐकलं का याची डेट ऑफ बर्थ होती आणि डेट ऑफ डेथ आहे, आणि तेच माझी आणि तुमची राहणार आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, आज तुमचं किती चांगलं आहे हा फरक पडत नाही, आज तुमची आत्मिक कंडिशन काय आहे देवासमोर हे जेव्हा तुम्ही जाणून घेता, आणि जेव्हा तुम्ही उद्यासाठी का जर मी मेलो तर आज माझी चांगली किती परिस्थिती आहे हे फरक पडत नाही, तो स्वर्गातील देव त्याच्या समोर मी दोषी आहे, आणि म्हणून हा जुना मनुष्य माझ्यासाठी वाईट आहे, आणि म्हणून मला नवीन मनुष्य धारण करणं आवश्यक आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमची करंट कंडिशन कोणासमोर, एक लक्षात ठेवा, आणखी एक एकामेकांसमोर नाही,
तुमचा शेजारी, तुमचा बॉस, तुमचा मित्र, तुमचे कुटुंब तुम्हाला किती चांगले म्हणतात याची काळजी करू नका. त्याच्या बेसिसवर आपलं जीवन ठरवू नका. तर जो स्वर्गातील देव तो तुम्हाला काय म्हणतो, तो जेव्हा तुम्हाला बघतो, बरोबर, त्याच्या समोर तुमची आत्मिक कंडिशन काय आहे, त्याच्या समोर जेव्हा तो तुम्हाला बघतो, त्याला एक पवित्र मनुष्य दिसतो का नाही? हा व्यक्ती खूपच पवित्र आहे का? त्याला देवाच्या वचनाला हमेशा मोडणारा पापी मनुष्य, जो खोटा आहे, जो लबाड आहे, जो चोरी करतो, जो देवाच्या विरुद्ध गोष्टी करतो, जो व्यभिचार करतो, जो कुरकुर करतो, या सगळ्या गोष्टी त्याला दिसतात. कारण तुम्हाला काय ठरवणं आहे का स्वर्गातील देवासमोर माझी आत्मिक कंडिशन काय आहे. कारण जेव्हा तुम्ही हे बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हा जुना मनुष्य वाईट आहे. मला तर वाटलं की माझे सगळे अवतीचे मला चांगला म्हणतात त्याच्यामुळे मी चांगला आहे. नाही, देवाचे वचन तुझी आत्मिक कंडिशन तुम्हाला दाखवतो. आपण काही गोष्टी बघू. देवाची इच्छा हे आहे, जसं देवाला न आवडणाऱ्या काही गोष्टी आपण बघू. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी नीतिसूत्रे 6:16 म्हणते, परमेश्वर अशा या सर्व गोष्टीचे द्वेष करतो. म्हणजे कुठल्या? आणि आपण या चेक करणे आहे की नाही. कारण आपण काय बघत आहोत, कारण मी तुम्हाला काय सांगितलं, जोपर्यंत तुमचं फाटकं शर्ट हे फाटकं आहे हे तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन शर्टची गरज भासणार नाही. तसंच तुमचं हे करंट जीवन, हा जो मनुष्य, हा जो स्वाभाविक मनुष्य, हा जो नैसर्गिक मनुष्य, जोपर्यंत देवासमोर हा पापी आहे हे समजणार नाही तोपर्यंत नवीन मनुष्याची तुम्हाला गरज भासणार नाही. आणि म्हणून देवाची वचन काय म्हणतात आणि आपली आत्मिक स्थिती काय आहे हे आपण चेक करणे. नीतिसूत्रे 6:16 म्हणतं, परमेश्वर अशा 6 गोष्टीचा द्वेष करतो, त्यास अशा 7 गोष्टीचे वीट आहे. गर्विष्ठ डोळे. हे तुम्हा प्रत्येकाला आणि मला सुद्धा प्रश्न, का रे तुम्ही गर्विष्ठ आहात का, हो की नाही, हे उत्तर तुम्ही आपल्या मनात द्या. लबाड बोलणारी जीभ, आपण लबाडी करतो का? निरपराध्यांचे रक्त पाळणारे हात, मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात, पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात, लबाड बोलणारा, खोटा साक्षी देणारा आणि जो कोणी भावाभावांमध्ये वैमनस्य प्रेरणारा मनुष्य, या सगळ्या गोष्टी देवाला वीट आणणाऱ्या आहेत. देवाने आपल्याला नियम दिले आहेत का तू या गोष्टी काय पाळल्या पाहिजे. आणि आपण या सगळ्या गोष्टी समोर हा जो जुना मनुष्य आहे तो दोषी आहे. दुसरी गोष्ट, देव म्हणतो या जगासोबत प्रीती करू नका. या जगाचा जो लोभ आहे त्याच्याकडे धावू नका. कारण हे जग जे आहे ते काय करेल, नाश होत आहे आणि तोही तुम्हाला नाशाकडे घेऊन जाईल. मी वचन तुमच्यासाठी वाचतो. 1 योहान 2:15 म्हणतं, जगावर किंवा जगातील गोष्टीवर प्रीती करू नका. हे वाचण्याच्या आधी पुन्हा एकदा, कारण तुम्हाला या गोष्टी समजाव्या, काय वाचत आहो, ज्या देवाचं स्थान म्हणजे स्वर्ग तुम्हाला आवडतं, ज्या देवाच्या गोष्टी तुम्हाला आवडतात, तो देव जो आहे त्याच्या ज्या इच्छा काय आहेत तुमच्यापासून आणि त्या तुम्ही पूर्ण करत आहात का. आणि जर नाही करत आहात तर हा जुना मनुष्य याला शिक्षा देण्यात येईल, याला नरकात टाकल्या जाईल. आणि मग ती देवाची इच्छा काय आहे ते आपण आपल्या जीवनाद्वारे चेक करत आहोत. तर देव म्हणतो जगावर किंवा जगातील गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी माझ्यावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची पुशारकी हे पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत, पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ जगेल. समजलं? तुमची जे जीवन आहे, कारण आपल्या प्रत्येकाला जग आणि जगातल्या गोष्टी, कारण प्रत्येक जण वाईट करतो. देव म्हणतो तुम्ही जर जगासारखेच होत असाल, कारण हे जग नाश पावत आहे, तर तुम्हीही नाश पावाल. इथपर्यंत आपण जे बोललो ते या गोष्टीसाठी का तुमच्यातले जेही ऐकत आहे त्याला फक्त हे समजावं की माझा जो जुना मनुष्य आहे त्याची समस्या काय आहे. आपला जो जुना मनुष्य आहे तो पापी आहे, तो देवाच्या विरोधात आहे, तो देवाचे सगळे नियम मोडतो. ही पहिली गोष्ट. कारण देवाचं वचन सांगतं सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले. याचा अर्थ
की जसे आपण मरतो, आपण स्वर्गात न जाता, कारण देवाची इच्छा आणि देवाच्या आज्ञा आपण मोडतो, तो मनुष्य सरळ नरकात जातो. देवाचा प्रकोप या जगातील प्रत्येक व्यक्तीवर असतो आणि तो मेल्यानंतर देवाचा प्रकोप आपल्यावर येतो. एक वचन आपण बघू. हा आपला जुना मनुष्य आहे, ठीक आहे. वरून आपण किती लेप लावतो, किती चांगले दिसतो, काहीच फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. सगळ्या गोष्टी धडतात, सगळ्या गोष्टी खाली पडतात. हा आपला काय आहे, जुना मनुष्य. आणि देवाचे वचन सांगतं, कारण पापाचे वेतन मरण आहे. म्हणजे काय, पापाची शिक्षा मरण आहे. हे रोमकरा 6:23 हे वचन सांगतं की पापाचे वेतन मरण आहे. याचा अर्थ फक्त आपल्याला शारीरिकच मरण या जुन्या मनुष्याला नाही, तर त्याला आत्मिक मरण सुद्धा आहे. आत्मिक मरण म्हणजे काय, ज्या देवाने तुम्हाला बनवलं त्याच्यापासून अनंतासाठी विभक्त होणे. आणि जेव्हा जर तुम्हाला कळलं असेल की अरे हा जुना मनुष्य आहे, हे माझं सत्य आहे, हा व्यक्ती जेव्हा माझ्यातला जेव्हा मरतो, फरक पडत नाही मी चर्चमध्ये आहे का, माझा बाप्तिस्मा झाला किंवा मी काय मानते, कारण माझ्यातला जुना मी हा पापी आहे, कारण हा आदामापासून आला आहे आणि पापाचं वेतन मरण आहे. आणि म्हणून माझा हा जुना मनुष्य हा स्वतः स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि जेव्हा आता तुमची इच्छा झाली की मला नवीन मनुष्य घडला पाहिजे, जसा जुना मनुष्य तुमचा पहिला जन्म तुम्ही दिला नाही, तसाच पण जेव्हा तुम्हाला कळलं का हा जुना मी पापी आहे, हा स्वाभाविक मी पापी आहे, हा शारीरिक मी पापी आहे आणि मी मरेल आणि नरकात जाईल. आणि जसे तुम्ही देवाच्या पुत्राला हाक मारता, तो काय करतो, हे वचन बघा किती सुंदर आहे. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे. आता हे दान जोपर्यंत तुम्हाला तुमचा जुना मनुष्य कोण आहे हे समजत नाही, माहिती आहे का, खूप साऱ्या लोकांच्या काय समस्या आहे का, त्या जुन्या मनुष्याला म्हणजे त्या जुन्या शर्टालाच ते चांगलं करून, प्रेस करून, धुवून, त्याचे ठिगळे शिवून त्यालाच नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यांना वाटतं का हेच जुनं मी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, ते अधिक फाटत जातं, ते अधिक फाटत जातं. जितके तुम्ही त्याला ठिगळे लावता, जितके तुम्ही त्याला कवरिंग लागता, जितके त्या तुम्ही शिवता, तितकं त्याची जी परिस्थिती आहे ते आदल्यापेक्षाही वाईट होत जाते. तसंच आपला जो जुना मनुष्य, जो स्वाभाविक मनुष्य, जितके तुम्ही इच्छा असेल तुमची का मी याला सुधारलं पाहिजे, आज मी खोटं केलंच नाही पाहिजे, आज मी लबाडी केलीच नाही पाहिजे, आज देवाच्या वचनावर मी जगलोच पाहिजे, तुम्ही काय करता, तो जुना कपडा हा जिथं जिथं छिद्र हा त्याला काय करता, अरे याले लाव रे, याले अजून शिवून घे रे, अरे तिथून हे कर रे, अरे तिथून हे कर रे. त्याच्यामुळे काय होत आहे, तो पहिलेपेक्षाही जास्त वाईट होत आहे. म्हणून हा जो जुना मनुष्य कधीही स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि याच्यामुळे देवाने काय केलं, त्याला या खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीविषयी माहीत आहे का ह्या खोलीतला प्रत्येक व्यक्ती एक दिवस मरेल आणि हा देवासमोर दोषी आहे आणि म्हणून तो अनंताच्या नरकात टाकला जाईल. कारण पापाचं वेतन काय बघितलं आपण, पापाचं वेतन मरण आहे. आणि म्हणून एक गोष्ट मी जे तुम्हाला सांगतो, जे सगळ्यात महत्त्वाची, का तो स्वर्गातील देव तुमच्यावर प्रेम करतो, सगळ्यात महत्त्वाचं. आणि तो प्रेम करतो जरी आपण त्याच्या विरोधात आहो, जरी आपण त्याचे नियम मोडतो, तरी त्याने काय केला, आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी पाठवला. देवाचा पुत्र या पृथ्वीवर आला, या खोलीतल्या या संदेशाखाली ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पापासाठी तो मारण्यात आला, त्याला गाळण्यात आलं, तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला आणि स्वर्गात बसलेला आहे. तुमच्या पापाची सगळी शिक्षा सगळं त्याने स्वतःवर केलं. लक्षात ठेवा, मी काय सांगितलं तुम्हाला, दान काय असते, गिफ्ट. जसं मी तुम्हाला सुंदर गोष्ट आहे, आज रेवॉनचा वाढदिवस आहे, बरोबर, आज रेवॉनचा वाढदिवस आहे. हे जे त्याने शर्ट घातलं, मी त्याला चर्चच्या आधी गिफ्ट दिलं, त्याच्यासाठी ते फ्री आलं का, ते गिफ्ट आहे की नाही. त्याने हे विचारलं का, मामा किती पैसे द्यायला लागते, त्याला माहित आहे माझ्या मामाने मला गिफ्ट दिलं. पण मामाला फुकटमध्ये भेटलं का, नाही, मामाला सिटीमध्ये काल जावं लागलं, त्याला शोधावं लागलं, एक चांगलं शर्ट बघावं लागलं आणि त्याची रक्कम मोजावी लागली आणि ते त्याच्यासाठी विकत घेण्यात आलं आणि त्याला हे तुझ्यासाठी फ्री आहे. समजलं. तसंच देवापासूनचं जे तारण आहे, दान आहे, ते तुमच्यासाठी फ्री आहे.
पण जोपर्यंत त्याचा तुम्हाला खरा अर्थ समजणार नाही, का देवाच्या पुत्राला, देवाला स्वर्गातून या पृथ्वीवर यावं लागलं, त्याला तुमच्या पापासाठी जो देव आहे तो नम्र झाला, क्रुसावर मारण्यात आला, गाळण्यात आलं, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, जो पवित्र होता तो तुमच्यासाठी पाप झाला, हे सगळं त्याने तुमच्यासाठी केलं, यासाठी का तुम्हाला हे दान देण्यात यावं. हे कशामुळे? फक्त प्रेम. देव तुमच्यावर प्रेम करतो. आणि खरं प्रेम म्हणजे काय आहे? ज्याने तुमच्यासाठी आपला पुत्र दिला. आणि जेव्हा तुम्ही आता हे विश्वासाने स्वीकारता, वचन काय म्हणतो? जो ही विश्वासाने हाक मारेल का येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचो. आज मला कळलं, कारण आतापर्यंत मी माझा जो जुना मनुष्य आहे, म्हणजे अशी गोष्ट आहे का 2025 संपलं पण तरी तुम्ही त्याला वाढवणं चालू आहे, तसं ते होत नाही. जुनं नवीन करता येत नाही. पुन्हा एकदा रेवांचं उदाहरण. त्याच्यापाशी एक शर्ट होतं, ते त्याला मागच्या वर्षी, मागच्या महिन्यात भेटलं असतं, तर त्याला मी म्हटलं असतं, का रे हे जे शर्ट आहे हेच तर नवीन दिसते, यालाच नवीन समजून घाल, हो की नाही? ते नवीन नाही. नवीन म्हणजे काय असते? मला नाही वाटत की या खोलीतल्या कोण्याही व्यक्तीला नवीनचा अर्थ समजत नाही. जर तुमच्यापाशी एकच ड्रेस आहे, एकच साडी आहे, एकच शर्ट आहे, आता ते तुमच्यापाशी एकच आहे, पण जेव्हा मी एक नवीन गिफ्ट तुम्हाला देतो, आता तुमच्यापाशी दोन झाले. एक माझं जुनं आहे आणि एक नवीन गिफ्ट आहे. समजलं? तसंच तुमचं जुनं जीवन, हा जुना मनुष्य स्वतःहून कधीही दुरुस्त होऊ शकत नाही. कारण मी तुम्हाला साच्याचं उदाहरण दिलं, त्या साच्यातून ज्या गोष्टी येतात त्या बरोबर नाही, त्या पापी आहेतच. आणि तुमच्यातला तुम्ही म्हणून स्वतःच्या कार्याद्वारे स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि म्हणून देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. आणि जसे तुम्ही त्याला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचो, माझ्या पापाची क्षमा कर, तो काय करतो? एक तारणाचं गिफ्ट तुम्हाला देतो. या गिफ्टमध्ये माहित आहे काय काय गोष्टी आहे? कारण मला वाटते या खोलीतल्या प्रत्येकाला गिफ्ट आवडतं, हो की नाही? आणि या गिफ्टमध्ये जर तुम्ही उघडलं आणि त्याला स्वीकारलं, तर तुम्हाला दिसेल का पहिले माझ्या पापाची क्षमा झाली आहे. दुसरं तुम्हाला कळेल का माझ्यात एक नवीन मनुष्य बनवलेला आहे. तिसरं तुम्हाला कळेल का माझं स्वर्गाचं जे जीवन आहे, अनंताचं, हे शाश्वत आहे, हे मला राखून ठेवलेलं आहे. तुम्हाला कळेल का मला आता देवाचा मुलगा आणि मुली होण्याचा अधिकार दिला आहे. तुम्हाला हे कळेल का आता मला पवित्रतेत जगण्याची इच्छा आहे. तुम्हाला हे कळेल का मला आता खरेपणा आवडतो. तुम्हाला हे कळेल का आता जगाचा लोभ आणि वाईट या सगळ्या गोष्टीपासूनच्या माझ्या इच्छा ह्या मेल्या आहेत. तुम्हाला हे कळेल का माझा जो जुना स्वभाव, जुना मनुष्य आणि माझे जुने पाप, ज्याच्यापासून मी आयुष्यभर स्ट्रगल केलं, त्या सगळ्या जाड्या देवाने मोडलेल्या आहेत. या गिफ्टमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी आहेत का तुम्ही त्याला मोजू शकत ना. ते रोज रोज त्या गिफ्टमधून तुम्हाला त्या गोष्टी, तुम्हाला देवाचे वचन शिकवेल. पण कधी? जेव्हा तुम्हाला समजलं का माझा जुना हा वाईट आहे आणि माझ्या कुठल्याच गोष्टी, कुठलेच कार्य मला वाचू शकत नाही. म्हणून तुम्हाला मी सगळ्यात आधी काय सांगितलं? तुमचं आज समस्या नाही आहे, पण जेव्हा उद्या तुम्ही जिथे जाणार आहात, हो की नाही, ती समस्या आहे. कारण आपण देवासमोर पापी आहे आणि म्हणून हा जुना मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला जेव्हा हाक मारता, येशू माझा आत्मा वाचो, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. आज मला कळलं की मला ख्रिस्ताची गरज काय आहे. आज मला कळलं प्रभू येशू ख्रिस्ता तू काय आहे. आज मला कळलं का जो क्रूस आयुष्यभर मी बघते त्याचा अर्थ काय आहे. आज मला कळलं जे बलिदान तू क्रूसावर केलं. कारण खूप सारे लोक हा विचार करतात, है की नाही, हा देव आहे मग हा क्रूसावर काय आहे, है की नाही, हा देव आहे आणि मग याची ही दशा काय आहे. ते तुझ्यासाठी आहे का तुला नवीन जीवन लाभावं, की तुझ्या पापाची क्षमा व्हावी आणि तुझ्यामध्ये एक नवीन मनुष्य निर्माण करण्यात यावा. म्हणून जसं या वचनाच्या दरम्यान आपण काय बघितलं, जुना मनुष्य जाऊ शकत नाही. तुम्ही स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्ही या चर्चमध्ये 3 वर्ष घालवले असतील, स्वतः आपली आत्मिक कंडिशन बघा. तुम्ही स्वतःला ठीक करू शकत ना. त्या शर्टासारखे जे फाटलेलं आहे आणि तुम्ही त्याला शिवण्याचा प्रयत्न करता, अधिक आणि अधिक आणि अधिक आणि अधिक ते शर्ट अधिक आणि अधिक वाईट होत जातं. तशीच आपली आत्मिक कंडिशन आहे. पण जर मी म्हटलं की अरे ते फाटलं शर्ट आता शिवू नको, एक काम कर, हे नवीन घे, हे नवीन घाल. आता काय जसे तुम्ही नवीन घाल, तुम्हाला हे चांगलं आहे. तसेच जेव्हा तुम्हाला कळेल का मी स्वतःहून
चांगला वागू शकत नाही, मी स्वतःहून पवित्र होऊ शकत नाही, मी स्वतःहून माझं जीवन जे आहे बदलू शकत नाही. आणि मग जेव्हा तुम्ही देवाच्या पुत्राला हाक माराल, म्हणाल येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मला तुझं सत्य कळलं, माझा आत्मा वाचव, माझी क्षमा कर, तो काय करेल? तारण काय? हे दान आहे. तो म्हणतो हे घे तुझ्यासाठी. पण जोपर्यंत तुम्हाला जुना मनुष्य, त्याचा ती समस्या काय आहे हेच कळणार नाही, तुम्ही नव्या मनुष्याकडे धावणार ना, तुम्ही ख्रिस्ताकडे धावणार ना. आज तुम्हा प्रत्येकासाठी चॅलेंज आहे. एक वचन मी वाचतो आणि आपण थांबू. एक वचन हे तुम्हाला सांगतं, तर तुमचा जुना मनुष्य त्यास काढून टाकावा, कारण तो तुमच्या पूर्वीच्या आचारासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तो जुना आज तुम्हाला फार आवडत असेल, पण त्याचा नाश होत आहे. आणि जो नवा मनुष्य जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रेत निर्माण केलेला आहे, तो धारण करावा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्यापाशी जर एकच ड्रेस आहे आणि मी तुम्हाला म्हणतो जा घरी आणि नवीन ड्रेस घालून या, तुम्ही काय म्हणा? एकच आहे. तसा जर तुमच्यापाशी फक्त एकच मनुष्य आहे, तुमचं लाईफ जर कधीच हे डिवाइड झालं नाही, हो की नाही, कधीच तुम्ही ख्रिस्तापासूनची जे क्षमा आहे ते स्वीकारली नाही, तुम्हाला हे वचन मी कसं सांगू का तुमचा नवीन मनुष्य धारण करा? अरे आमच्यापाशी तर एकच आहे. मग हेच तर गरज आहे की हे कळायची का जुना मनुष्य म्हणजे एकच मनुष्य, तो जाऊ शकत नाही. आणि मग जेव्हा तुम्हाला कळतं की मला का नवीन मनुष्याची गरज आहे, का मी स्वतः प्रार्थना करू शकत नाही, का मी बायबल वाचू शकत नाही, कारण हा जुना मनुष्य याला देव पाहिजे नाही, याला देवाविषयीची काहीच आवड नाही, याला देवाविषयीचं सत्य आवडत नाही. आणि मग जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक माराल, हे की नाही, किती सुंदर वचन आहे, याच्यासारखं दुसरं वचन नाही. ही आपली जुनी कंडिशन आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे. आणि जेव्हा तुम्हाला आपलं आत्मिक कंडिशन मरताना दिसते, आपल्याला नरक दिसते, आपल्याला दिसतं की मी देवासमोर दोषी आहे, आणि जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, वचन काय आहे? पण आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे. हे दान आहे, देवाने तुमच्यासाठी केलं आहे. गरज आहे विश्वासाने तुम्हाला स्वीकारायची. आपण डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. तुम्ही स्वतःची आत्मिक कंडिशन चेक करा. जर आज तुम्हाला मरण येत असेल, आपल्याला ठाऊक नाही की मला ठाऊक नाही की मी कधी मरेल, पण देवाने आपल्याला जसा जन्म दिला आहे तशी एक मरणस्थिती, एक तारीख आपल्यासाठी नेमलेली आहे. आणि जर आपल्याला या गोष्टीविषयी जराही खात्री नाही, मला माहीत नाही की मी मरून कुठं जाईल, आणि जर ते तुम्ही असाल, देवाने तुम्हाला तुमची आत्मिक कंडिशन, तुमचा जुना मनुष्य ज्याला तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला कळतं का मी स्वतः करू शकत नाही, मला समजतं मी पापी आहे, माझ्या मनाच्या कोपऱ्यात मला समजतं, मी एक प्रामाणिक माझं परीक्षण केलं तर मला माहीत आहे मी पापी आहे, मी चर्चमध्ये आहे पण माझा जीवन हे पापी आहे, कारण तो जुना मनुष्य घेऊन त्याला तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत आहात. आणि हा जुन्या मनुष्य आपण बघितलं, याची शिक्षा मरण आहे, अनंतकाळचं नरक आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला कळतं की आज मला सत्य कळला आणि मी या जुन्या मनुष्य मला नको, आणि जेव्हा तुम्ही देवाकडे धावता, येशू ख्रिस्ताला हाक मारता, कारण तुमच्यासाठी त्याने स्वर्गाची जागा सोडली, आणि कारण तो तुमच्यावर प्रेम करतो, आणि म्हणून तो या पृथ्वीवर आला, पवित्र जीवन जगला, या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, या खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो मारण्यात आला. जेव्हा तो क्रुसावर होता, त्याला तुमचे जन्मापासूनचे तर मरेपर्यंतचे सगळे पाप जे तुम्ही अजून केले नाही, पण त्याला माहीत आहे की तुमचे कुठले पाप तुम्हाला नरकात टाकतील, आणि म्हणून त्या सगळ्या पापाची शिक्षा देवाच्या पुत्राने स्वतःवर घेतली. त्याने तुमच्यासाठी आपला प्राण दिला, आपलं पवित्र रक्त त्याने त्या क्रुसावर सांडवलं, यासाठी का आपल्या पापाची क्षमा व्हावी. त्याला मारण्यात आलं, गाळण्यात आलं, तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला. ही पावती आहे का तुमच्या सगळ्या पापाची शिक्षा त्याने घेतलेली आहे, आणि तो स्वर्गात बसलेला आहे. आणि तो म्हणतो की जोही आता विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. जेव्हा तुम्हाला तुमची आत्मिक कंडिशन दिसते आणि तुम्हाला कळतं की हो मला या गोष्टीची गरज आहे, तुम्ही जिथेही बसले आहात, तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. जर तुम्हाला हा संदेश कळला, तुमची आत्मिक कंडिशन कळली, वचन सांगतं की जिथेही तुम्ही बसले आहात, कारण देव तुमचं हृदय बघतो, आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता की येशू आज मला समजलं का मी पापी का आहे,
आज मला कळलं का माझा जुना मनुष्य, जो स्वाभाविक नैसर्गिक मनुष्य, आणि इतके वर्ष मी ऐकलं आणि बघितलं की हा कधी स्वतःहून बदलू शकत नाही. आणि म्हणून प्रभू तू आपला पुत्र येशू ख्रिस्त या पृथ्वीवर पाठवला. आज मला कळलं की मला तारणाची गरज आहे. आज मला कळलं की माझ्या पापाची क्षमा होण्याची गरज काय आहे. होय परमेश्वरा, हे दान परमेश्वरा ते तू माझ्यासाठी दिलं आहे, मी आज स्वीकारते. होय प्रभू, माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, एक नवीन माझ्यात तू निर्माण कर माझ्या राजा. होय प्रभू, मला नवीन जीवन तू दे. वचन सांगतं, जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. हा संदेश तुमच्यासाठी देवाने यासाठी दिला. नवीन वर्ष तुम्हाला लाभलं, पण नवीन जीवन जे देवापासून आहे त्याचं काय? जो जुना मनुष्य जो रोज पाप करतो, जो देवासमोर दोषी आहे, त्याला कधी ठीक कराल? त्याच्यासाठी कधी क्षमा मागाल? आजचा संदेश देवाने याच गोष्टीसाठी दिला. तुम्हाला चर्चमध्ये याचसाठी आणलं की तुमच्यामध्ये देवाची इच्छा आहे का एक नवीन मनुष्य, एक नवीन स्त्री, एक नवीन पुरुष तुमच्यामध्ये निर्माण करण्यात यावा, जो देवाच्या प्रतिरूपेचा आहे. आणि तो कधी होतो? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता. जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, म्हणता, येशू माझी क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. मी विश्वास ठेवते राजा, मी पापी आहे. मी विश्वास ठेवते का तू देवाचा पुत्र आहे आणि तुला सगळे अधिकार आहे. कारण वचन सांगतं की या स्वर्गाखाली एकच नाव प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्याद्वारे तारण आहे, जो तुमच्या पापाची क्षमा करू शकतो. त्याने माझ्या पापाची क्षमा केली. आणि वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारतो की येशू मला वाचव, होय प्रभू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मला नरकात जायचं नाही. होय प्रभू, मला माझे पाप दिसले परमेश्वरा, मी दोषी आहे, माझ्या पवित्र देवा माझी क्षमा कर. आणि जसे तुम्ही त्याला हाक मारता, तो स्वर्गातील प्रिय देव, विचार करा, ज्याने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला, तो तुमचा आत्मा वाचवणार नाही का? गरज आहे फक्त तुमच्या विश्वासाची. गरज आहे की तुम्ही त्याला हाक मारावी. त्याची इच्छा आहे का तुमच्यापासून ऐकावं? वचन सांगतं की जो हृदयाने ग्रहण करतो की येशू प्रभू आहे आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले आणि मुखाने कबूल करतो की येशू माझा मला वाचव, तो वाचवला जाईल. त्याने माझा आत्मा वाचवला. 20 सप्टेंबर 2020 जेव्हा मला माझी आत्मिक कंडिशन कळली, मी चर्चमध्ये होतो, माझा बाप्तिस्मा झाला होता, मी सगळ्या गोष्टी देवाच्या करायचो, पण हा जुना मनुष्य मी त्याला रोज ठीक करण्याचा प्रयत्न करायचो, पण तो कधी स्वतः ठीक होऊ शकत नाही. पण एका संदेशाद्वारे जेव्हा मला कळलं की माझी पाप स्थिती काय आहे, आणि जेव्हा मी ख्रिस्ताला हाक मारली, येशू माझी क्षमा कर, त्याने एक नवीन नितीन जो ख्रिस्ताच्या प्रतिरूपीचा आहे माझ्यात घडवला. जर तुमच्यापाशी दोन तुम्ही नाही तर तुम्ही हरत आहात. तुम्ही खरंच तुमचा नाश होत आहे. तुम्ही आपलं जीवन चेक करा. जर तुमच्यापाशी दोन व्यक्ती नाही, एक माझा जुनी व्यक्ती आणि एक ख्रिस्ताच्या प्रतिरूपीची एक नवीन व्यक्ती निर्माण केलेली, हे तुमच्या जवळ नाही तर तुम्हाला ख्रिस्ताची गरज आहे. त्याला हाक मारा आणि बघा की ते महान तारण, जे तारणाची भेट, ज्याच्यात तो नवीन मनुष्य तुमच्या निर्माण करतो आणि तोच ख्रिस्ताच्या प्रतिरूपीचा स्वर्गात जाऊ शकतो. त्याच्याशिवाय जुना मनुष्य कधीच जाऊ शकत नाही, कारण पापाचे वेतन मरण आहे. वेळ जाऊ देऊ नका, संधी जाऊ नका. देवाचे वचन तुमच्या संग बोललं असेल, तुम्हाला अजून समजून घ्यायचं असेल तर माझ्या संग बोला. पण जर देवाचं वचन तुम्हाला कळलं असेल, याच समय जिथेही तुम्ही बसले आहात त्याला हाक मारा. म्हणा, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, माझ्या हृदयात ये. होय प्रभू, मी पापी आहे. होय प्रभू, मला नरकात जायचं नाही माझ्या राजा, माझा आत्मा वाचव. मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. मी माझं जीवन बदलण्यास रेडी आहे. होय प्रभू, मला बदल माझ्या राजा, माझी क्षमा कर. जोही हाक मारेल तो वाचवला जाईल. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो तुला आजच्या दिवसासाठी. प्रार्थना करतो परमेश्वरा इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी. होय प्रभू, त्यांची आत्मिक कंडिशन, त्यांच्या नैसर्गिक जुन्या मनुष्याची परिस्थिती तुझ्या समोर जे आहे ते त्यांना दाखव. तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य होऊ दे परमेश्वरा. होय, त्यांना त्यांची आत्मिक कंडिशन कळू दे माझ्या राजा, की त्यांचा जुना मनुष्य, नैसर्गिक मनुष्य हा का स्वतःहून स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि होय परमेश्वरा, त्यांना प्रभू तुझी सुवार्ता त्यांना दाखव. त्यांची आत्मिक डोळे उघड, त्यांची पापस्थिती तू त्यांना दाखव माझ्या राजा, की त्यांना सुवार्ता कळावी. होय परमेश्वरा, त्यांना तुझं बलिदान समजावं. होय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी, हा संदेश जो ऐकत आहे त्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो. होय प्रभू, त्यांच्या हृदयात तू कार्य कर. होय प्रभू, की तुझी इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. होय प्रभू, तुझी इच्छा आहे की प्रत्येकाने सार्वकालिक जीवन जे तुझ्यापासून आहे, जे परमेश्वरा तू दिलेलं मनुष्यासाठी दान आहे,
होय प्रभू, हे त्याने विश्वासाने स्वीकारावं. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या हृदयात तू कार्य कर माझ्या पवित्र येशू, की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी, आजच्या संदेशासाठी. होय प्रभू, आणि हे जे महान भेट परमेश्वरा जे तुझ्यापासून आहे, तुझे धन्यवाद मानतो. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू.